काही माणसं स्वतःसाठी जगतात, काही आपल्या कुटुंबासाठी, तर काही समाजासाठी. पण काही विरळ व्यक्तिमत्व अशी असतात की मृत्यूच्या दारातून परत आल्यानंतर उरलेला प्रत्येक श्वास दुसऱ्यांच्या जीवनासाठी अर्पण करतात. कैलासवासी डॉक्टर भाऊसाहेब मोरे साहेब असेच एक विलक्षण व्यक्तिमत्व. सन 2001 मध्ये त्यांचे जवळपास 80% यकृत निकामी झाले. एकच पर्याय उरला होता, यकृत प्रत्यारोपण. त्या काळात भारतात ही शस्त्रक्रिया नुकतीच सुरू झाली होती. योग्य दाता मिळत नव्हता. देश-विदेशातील सर्व पर्याय तपासले गेले आणि अखेर त्यांना हैदराबादच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेला दाता अजूनही मिळाला नव्हता. तेव्हाच राष्ट्रीय दूरदर्शनवर एक आवाहन करण्यात आले. एका तरुण डॉक्टरला तातडीने यकृताची आवश्यकता आहे. चेन्नईमधील डॉक्टर चित्रा यांनी ही बातमी पाहिली. दुर्दैवाने त्यांच्या आईचा अपघात झाला आणि डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले. अत्यंत दुःखाच्या क्षणी डॉक्टर चित्रांनी एक महान निर्णय घेतला, आईचे अवयवदान करण्याचा. त्या यकृतामुळे डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांचे यशस्वी प्रत्यारोपण झाले आणि त्यांचा खऱ्या अर्थाने पुनर्जन्म झाला. शस्त्रक्रियेनंतर त्यांनी एक वचन दिले, माझा पुनर्जन्म झाला आहे. आता उरलेले संपूर्ण आयुष्य मी अवयवदान चळवळीसाठी अर्पण करणार आहे. आणि हे वचन त्यांनी आयुष्यभर पाळले. पुढील 22 वर्ष महाराष्ट्रभर, गावागावात, शहराशहरात ते अवयवदानाचा संदेश घेऊन पोहोचले. हजारो व्याख्यानं, असंख्य जनजागृती कार्यक्रम आणि हजारो कुटुंबांना जीवनदानाचा विचार दिला. त्यांनी समाजाला मृत्यूची भाषा शिकवली नाही, तर मृत्यूनंतरही जीवन देण्याची भाषा शिकवली. आज जुलै 2025 हा दिवस अवयवदान चळवळीसाठी अत्यंत वेदनादायी ठरला. डॉक्टर भाऊसाहेब मोरे आपल्यातून निघून गेले, पण ते जाताना स्वतःचे देहदान करून गेले. ज्या मूल्यांचा त्यांनी आयुष्यभर प्रचार केला तेच त्यांनी कृतीतून सिद्ध केले. आज देशात लाखो रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. विज्ञानाने प्रत्यारोपण शक्य केले आहे, परंतु अवयवदानाची संस्कृती निर्माण करणे ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. डॉक्टर भाऊसाहेब मोरे आज शरीराने आपल्यात नसले तरी त्यांची प्रेरणा आजही हजारो हृदयात धडधडत आहे आणि त्यांचा हा प्रेरणादायी वारसा पुढे सुरू राहणार हे निश्चितच याचं सुंदर आणि हृदयस्पर्शी दर्शन त्यांची नात रेयांशी हिने साकारलेल्या या अनोख्या चित्रकलेतून घडतं. एक लहानसा हात, आजोबांनी दिलेली मोठी प्रेरणा आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलेला सेवाभावाचा अमूल्य वारसा. यापेक्षा मोठी श्रद्धांजली दुसरी कोणती असू शकते? त्यांना खरी श्रद्धांजली फुलांच्या हाराने मिळणार नाही, तर अवयवदानाची शपथ घेणाऱ्या प्रत्येक नव्या दात्याकडून मिळेल. चला, आज आपणही एक संकल्प करूया, मृत्यूनंतरही जीवन देण्याचा, अवयवदानाचा. कारण प्रेरणेचा दीप विझलेला नाही, तो आता आपल्या प्रत्येकाच्या हातात आला आहे. धन्यवाद.